मिनी मंत्रालय धोक्यात, झेडपी निवडणुकांचा घोळ, अख्खी एक बॅच बर्बाद, ग्रामीण नेतृत्वाचा गळा कोण घोटतंय? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य हे देशातील पंचायत राज व्यवस्थेचं रोल मॉडेल मानलं जातं. यशवंतराव चव्हाणांनी पाहिलेलं सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं स्वप्न जिल्हा परिषदांच्या माध्यमातून पूर्ण झाले. शिक्षण असो, आरोग्य असो, रस्ते असोत की शेती, ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेला प्रत्येक निर्णय हा या जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेतला जातो. म्हणून जिल्हा परिषदेला ग्रामीण भागाचं मिनी मंत्रालय म्हटलं जातं. परंतु आज महाराष्ट्रातील 20 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या 4 ते 5 वर्षापासून रखडल्यात. मधल्या काळात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. निवडणूक रखडल्यानं लोकशाहीच्या या पायाभूत संस्था सध्या लोकप्रतिनिधींशिवाय केवळ अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहेत. कोविडचा काळ, त्यासोबतच ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचना यावरून निर्माण झालेला वाद, त्याची रखडलेली न्यायालयीन प्रक्रिया यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. न्यायालयानं काही अटींच्या अधीन राहून निवडणुका घेण्यास परवानगी दिली. त्यामुळं शहरातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. जिल्हा परिषदांच्याही निवडणुका जाहीर झाल्या. त्याच दरम्यान आरक्षणाच्या नियमाचा भंग झाल्याचा नवा मुद्दा उपस्थित झाला. तो पुन्हा न्यायालयात गेला. त्यावर न्यायालयानं निर्णय दिला की जिथं आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्यात आली आहे तिथे निवडणूक स्थगित कराव्यात. या स्थगितीमध्ये आपली अहमदनगर जिल्हा परिषदेची निवडणूकही अडकली. आपल्याकडं केवळ अकोले पंचायत समितीमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली गेली, मात्र त्यामुळं संपूर्ण निवडणूकच स्थगित ठेवण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयावरच आता या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. आरक्षणासंबंधी न्यायालयाने दिलेले आदेश, त्या आधारे करण्यात आलेले नियम याकडे दुर्लक्ष करून आरक्षण प्रक्रिया राबविणारे अधिकारी मात्र नामानिराळे राहिलेत. त्यांच्याबद्दल काहीच का बोललं जात नसेल? त्यांच्या या चुकीचा किंवा निष्काळजीपणाचा फटका सर्वांनाच बसतोय. निवडणुका रखडल्याचे राजकीय, सामाजिक आणि विकास कामांवरही परिणाम झालेले दिसून येत आहेत. राज्यातील ग्रामीण नेतृत्वाला याचा मोठा फटका बसलाय. इतिहास साक्ष आहे की महाराष्ट्राला नेतृत्व देणारे अनेक दिग्गज नेते याच जिल्हा परिषदांच्या पायऱ्या चढून पुढे गेलेत. स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, आर पाटील असतील किंवा आजच्या राजकारणात चमकणारे अनेक आमदार, खासदार असतील, या सगळ्यांचं राजकीय करिअर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपासून सुरू झालंय. ही ग्रामीण नेतृत्वाची पहिली पायरी आहे. पण आज दुर्दैवानं हीच पायरी कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. मुळात हा वाद निर्माण होण्यासाठी सरकारची धडसड धोरणं ही तेवढीच जबाबदार आहेत. कधी महाविकास आघाडीचं सरकार येतं आणि वाढ वाढवतं, कधी महायुतीचं सरकार येतं आणि वाढ कमी करतं. सोबत राजकारणासाठी समाजाच्या विविध प्रवर्गांमध्ये वाद पेटवण्यात आलेले आहेत. त्यातूनही कायदेशीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. राजकारण्यांच्या या खेळापायी ग्रामीण भागातला कार्यकर्ता का भरडला जावा? चुकीचं आरक्षण पडलं, मग कोर्टात तारखांवर तारखा पडत गेल्या, पण या तारखांच्या घोळात लोकशाहीचा जीव गुदमरतोय याचं भान कोणाला आहे का? शहरांमध्ये महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. तसंच राज्याच्या इतर निवडणुकाही झाल्या. शहरी नेतृत्वाला पुन्हा संधी मिळाली. मात्र बहुतांश ग्रामीण महाराष्ट्रातील नेतृत्व कायद्याच्या कचाट्यात सापडले. हा ग्रामीण भागावर झालेला अन्याय नाही का? या निवडणुका झाल्या नसल्यामुळं सर्वात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल तर ते आपल्या ग्रामीण भागातील तरुण कार्यकर्त्यांचं झालंय. लोकशाहीत एक साखळी असते. जुने नेते आमदार, खासदार होतात, त्यांची जिल्हा परिषदेची जागा दुसरी फळी घेते आणि या दुसऱ्या फळीच्या जागी ग्रामपंचायतीतून तिसरी फळी पुढे येते. ही साखळी गेली काही वर्ष पूर्णपणे ब्रेक झाली. पुढचे अद्याप संधीच्या शोधात आहेत. त्यामुळं मागील फळीला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावरून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज ग्रामीण भागातल्या नेतृत्वाची एक अख्खी बॅच मागं पडली आहे. ज्या तरुणांनी जिल्हा परिषदेत जाऊन नेतृत्व करायला पाहिजे होतं, त्यांची उमेदीची काही वर्ष वाया गेलीत. जणू त्यांना या काळात निवडणूक लढवायचीच संधी नाकारली गेली. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी कमी मिळाली. अनेक इच्छुक उमेदवार प्रतीक्षेत राहिल्यानं पक्षांतर्गत नाराजीही वाढली. काही ठिकाणी पक्षांतर आणि नवीन राजकीय समीकरणं तयार झाली. याला जबाबदार कोण? कधी कधी शंका येते की मोठ्या नेत्यांनाच असं वाटत नाही का की हे छोटे कार्यकर्ते जर निवडून आले, ते मोठे झाले
तर उद्या आपल्याच जागेला स्पर्धा निर्माण करतील. हीच ती राजकीय भीती आहे का, ज्यामुळं आजचे मोठे नेतृत्व या निवडणुका घेण्याबाबत पूर्णपणे उदासीन आहेत? सध्या जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी नाहीत. याचा परिणाम काय झाला? आज तिथं अधिकारी राज सुरू आहे. अधिकाऱ्यांना लोकांच्या सुखदुःखाशी फारसं देणं घेणं असण्याचं कारण नसतं. आपला लोकप्रतिनिधी असतो तेव्हा आपण हक्कानं त्यांना जाब विचारू शकतो. आमच्या गावात पाणी का आलं नाही? आमच्या गावात रस्ता का झाला नाही? त्यांना यात लक्ष घालावंच लागतं. कारण त्यांना तुम्ही मतं दिलेली असतात आणि त्यांना पुन्हा तुमच्याकडं मतं मागायला यायचं असतं. शिवाय ते तुमच्याच गावात, तुमच्याच भागात राहतात. त्यामुळं त्यांना प्रश्नांची आणि त्यावरील उत्तरांची जाण असू शकते. अधिकाऱ्यांचं मात्र तसं नसतं. जनतेला काय हवंय याचा अंदाज या सर्वच अधिकाऱ्यांना येतोच असं नाही. त्यामुळं कोट्यावधी रुपयांचा निधी येतो, पण तो योग्य ठिकाणी वापरला जाईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळं सर्वसामान्य माणूस आपल्या हक्काच्या विकासापासून वंचित राहू शकतो. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत प्रश्न मांडण्याची संधी कमी झाली आहे. झेडपीकडे दुर्लक्ष का होतंय? मुळात ही व्यवस्थाच मोडीत काढण्याचा विचार मधल्या काळात सुरू झाला होता. 73व्या घटनादुरुस्तीनंतर ग्रामपंचायतींना थेट निधी मिळायला लागला. ही चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळं मधला दुवा असणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं महत्त्व कमी करण्याचा एक सुप्त प्रयत्न झाला होता. काही वर्षांपूर्वी तर असाही प्रस्ताव आला होता की या जिल्हा परिषदा बंदच करून टाकाव्यात, पण विरोध झाल्यानं तो मागे पडला. आताच्या विधान परिषदेचं उदाहरण घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती मतदार असतात. अहिल्यानगरसह ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, तिथंही ही विधान परिषदेची निवडणूक घेण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेली मतदारसंख्येची पूर्तता होत असल्याचं सांगत विधान परिषदेची निवडणूक घेण्यात आली. म्हणजेच यात ग्रामीण मतदारांना एक प्रकारे संधी आणि सहभागही नाकारण्यात आला, असा याचा अर्थ होऊ शकतो. हीच तत्परता तांत्रिक आणि कायदेशीर पूर्तता करून जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी का दाखवली जात नाही? कोर्टात तारीख पे तारीख किती दिवस चालणार आहे? आता तर विधान परिषदेची निवडणूकही होऊन गेल्यानं मोठ्या नेत्यांची गरज संपलेली आहे. त्यामुळं त्यांना जिल्हा परिषद निवडणुकांचं फारसं काही पडलेलं नाही. मात्र जिल्हा परिषदा कायम राहिल्या पाहिजेत. कोणत्याही कारणामुळं त्या बंद झाल्या तर ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचं नियंत्रण थेट मुंबईच्या मंत्रालयात जाईल. मग आपल्या पाण्यासाठी, रस्त्यासाठी आपल्याला मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागतील. आपल्या भागात झेडपी सदस्य सहज भेटू शकतो, तसा आमदाराला भेटायला प्रतीक्षा करावी लागेल. यातून कामं रखडतील, लोकांच्या सोयीनुसार ती होतीलच याची खात्री देता येणार नाही. म्हणूनच ही विकेंद्रीकरणाची साखळी टिकवून ठेवणं आपल्या स्वाभिमानासाठी गरजेचं आहे. मात्र येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ग्रामीण भागात शहाणपण असतं असं म्हणतात. तसंच ग्रामीण भागातील राजकारणही गुंतागुंतीचं असतं असंही बोललं जातं. भावकी आणि गावकीच्या राजकारणात तेथील नेतृत्व अडकल्याचं सांगतात. सोबतच भ्रष्टाचाराचीही अनेक प्रकरणं समोर येत असतात. यामुळं एकूणच हे नेतृत्व आणि चालवित असलेल्या संस्थांकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. हे चित्रही बदलायला हवं. याची जबाबदारी त्याच ग्रामीण नेतृत्वावर आहे, जे मोठं होण्याचं स्वप्न बाळगून आहेत. सरकारनं आणि न्यायालयानं ही निवडणुका रखडल्यानं होणाऱ्या परिणामांचं गांभीर्य ओळखलं पाहिजेत. प्रशासक राज लवकरात लवकर संपवून लोकशाहीचा हा पाया असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तात्काळ घेतल्या पाहिजेत. ग्रामीण महाराष्ट्राचा बुलंद आवाज पुन्हा त्या सभागृहात गुंजला पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे, आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.